आणि पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केलाय। राज्याच्या विविध भागात जिथे महायुतीला अधिक मतदान झालंय तिथे पाणी आणि वीज पुरवठा बंद केला जात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय। साताऱ्याजवळ शाहूपुरी तसंच सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, कवठे महांकाळ, विसापूर आणि येळावी या 3 नळ पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्यानं 52 गावांचा पाणीपुरवठा बंद आहे। वसई विरारमध्येही गुजराती जैन लोकसंख्या असलेल्या सोसायटीचं पाणी बंद केल्याचा आरोप भाजपने केला आहे। वसई विरार भागामध्ये सुद्धा ज्या भागात गुजराती जैन लोकसंख्या जास्त आहे अशा भागातल्या सोसायट्यांचं नळ पाणी पुरवठा गेले 3 दिवस बंद करण्यात आलेला आहे। अजितदादा पवारांनी प्रचाराच्या काळात एकदा असं वक्तव्य बारामतीत केलं होतं की आम्हाला जर मतं दिली नाही तर पाणी मिळणार नाही। नंतर मग खूप टीका झाली म्हणून त्यांनी हे विधान मागे घेतलं, पण त्यांची आत्ताची कृती मात्र तशीच आहे। ज्या लोकांनी आपल्याला मतं दिले नाहीत त्यांच्यावरती पाणी तोडणं, वीज तोडणं अशा तऱ्हेच्या कारवाया करून सुडाचं राजकारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेलं आहे। त्याने राजकारण थांबवावं आणि 4 महिन्याच्या आत आपल्याला पुन्हा एकदा लोकांसमोर जायचं आहे याची आठवण त्यांनी ठेवावी असं आवाहन मी करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।